मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राहुरी तालुक्यातील ऊसतोड मजूर पुरवठ्याच्या नावाखाली तब्बल 11 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादी दिलीप नवनाथ ढोकणे हे राहुरी तालुक्यातील उमरे येथे राहतात। ते मुकादम आहेत। त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की दिलीप ढोकणे यांनी ऊसतोड मजुरांसाठी लक्ष्मण उखा चव्हाण यांच्याशी संपर्क साधला। त्यानुसार 6 जुलै 2024 रोजी उमरे येथे झालेल्या बैठकीत सन 2024-25 गाळप हंगामासाठी 9 बैलगाड्यांवरती 18 पुरुष आणि 18 महिला असे एकूण 36 ऊसतोड मजूर पुरवण्याचा करार झाला। प्रत्येक बैलगाडीच्या मागे 1,25,000 रुपये देण्याचं ठरलं। त्यावेळी दिलीप ढोकणे यांनी आरोपीस 20,000 रुपये रोख रक्कम ॲडव्हान्स दिले होते। त्यानंतर 11 जुलै 2024 रोजी आरोपीच्या खात्यावरती 1 लाख रुपये पाठवण्यात आले। पुढे 15 जुलै 2024 रोजी 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरती नोटरी करून ऊसतोड मजूर पुरवठ्याबाबत अधिकृत करार करण्यात आला। या करारामध्ये अंबालिका शुगर प्रायव्हेट लिमिटेड कर्जत कारखान्यासाठी मजूर पुरवठ्याच्या अटी आणि शर्ती नमूद करण्यात आल्या होत्या। दिलीप ढोकणे यांचा आरोपीवरती विश्वास बसल्यानं त्यांनी वेळोवेळी फोनपे आणि RTGSद्वारे आरोपीच्या खात्यावरती पैसे पाठवले। 13 नोव्हेंबर 2024 पर्यंत एकूण 10,80,000 रुपये ऑनलाईन तसेच 20,000 रुपये रोख असे मिळून 11 लाख रुपये आरोपीस देण्यात आले। मात्र त्यानंतर आरोपीनं मजूर तयार असल्याचं सांगून फिर्यादी यांना ट्रक घेऊन धुळे जिल्ह्यामधील मोरदंड तांडा इथे बोलवलं। फिर्यादी 2 माल ट्रक घेऊन तिथे पोहोचले असता आरोपी घरी नसल्याचं आढळून आलं। नातेवाईकांनी तो बाहेरगावी गेल्याचं म्हटलंय। आरोपीचा मोबाईल क्रमांक देखील बंद लागतोय, त्यामुळे फिर्यादींना फसवणूक झाल्याचं लक्षात आलं। त्यानंतर संपर्क साधल्यावरती आरोपीनं पैसे परत देण्याचं आश्वासन दिलं, मात्र आजपर्यंत कोणतीही रक्कम परत केलेली नाहीये असं फिर्यादीत नमूद करण्यात आलं। या प्रकरणी आरोपी लक्ष्मण उखा चव्हाण याच्या विरोधामध्ये राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस करत आहेत। मनोज साळवे, C24 राहुरी।